नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात. उदाहरणार्थ क्रिकेट. कॅप्टननं फक्त योग्य निर्णय घेऊन मॅच जिंकून द्यायची नसते, तर त्याची स्वतःची कामगिरी ही उत्तम असावी लागते. ती जेव्हा घसरते तेव्हा दादा म्हणणाऱ्या सौरव गांगुलीलाही मैदानाबाहेर व्हावं लागतं. जेव्हा सचिनची बॅट चाले ना, तेव्हा क्रिकेट बोर्डानं त्याला सूचक इशारा देऊन थांबायला भाग पाडलं. जसं क्रिकेटचं तसं उद्योगाचं. म्हणजे मोठा गाजावाजा करून रतन टाटांनी सायरस मिस्त्रींना 4.5 लाख कोटीच्या ग्रुपचं अध्यक्ष बनवलं. पण जेव्हा कंपन्या तोट्यात जाऊ लागल्या आणि तोट्यातल्या कंपन्या मिस्त्रींनी विकायला काढल्या आणि जे टाटांना अपेक्षित नव्हते ते निर्णय होऊ लागल्यानं मिस्त्रींनाही त्यांनी दूर केलं. अगदी क्लासचा मॉनिटरसुद्धा ज्याची अभ्यासात चांगली गती आहे आणि जो शिस्तप्रिय आहे अशाच माणसाला केलं जातं. पण राजकारणात असले कुठलेही नियम नसतात, कुठल्याही बाउंड्रीज नसतात. त्यामुळेच इथं कुणीही कुठंही उगवू शकतो, कुणीही कधीही मावळू शकतो. आता साधं आहे, गेल्या 60 महिन्यात ज्या राहुल गांधींच्या नेतृत्वात 20 निवडणुका काँग्रेसनं गमावल्या, त्यांना आता पक्षाची धुरा हाती घेण्याचा आग्रह काँग्रेसमधून होत आहे. अर्थात त्यांना विरोध असणारेही पक्षात कमी नाही आहेत. मात्र काँग्रेस आणि गांधी नावाला विरोध करण्याचं धाडस दाखवणाऱ्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागतो. असो, विशेष बाब ही आहे की कधी काळी राहुल गांधींना पक्षातली घराणेशाही जी होती ती घराणेशाही दूर करायची होती. काँग्रेसचा चेहरा बदलायचा होता. त्याच काँग्रेसचं अध्यक्षपद आता राहुल गांधींकडे गांधी म्हणून चालून येताना दिसतंय की काय, हा प्रश्न आहे. त्यामुळेच प्रश्न आहे की राहुल गांधींमुळे काँग्रेसला खरंच उभारी येईल का? आणि या चर्चेसाठी आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सचिन सावंतजी, पहिली प्रतिक्रिया म्हणजे 2019 जिंकणार असा तुम्हाला ठाम विश्वास वाटतोय आता? निश्चितपणे याचं कारण असं की या सरकारचा खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे आणि एकंदर ज्या तऱ्हेनं त्यांनी जी आश्वासनं दिली होती की ती फोल होती. जो गुजरात डेव्हलपमेंटचा चेहरा दाखवला होता तो देखील कशा तऱ्हेनं खोकला होता, पोकळ होता, हे लोकांसमोर आलेला आहे. दिवसेंदिवस या जनतेचा असंतोष वाढत चाललाय. तुम्ही अनेक राज्यांमध्ये जर पाहिलं तर हीच परिस्थिती जशी महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे एकंदरच जनतेला स्वतः विश्वासघात झाल्यासारख्या वाटू लागलेला आहे, हे त्या ठिकाणी निश्चित आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जितका लोकांनी विश्वास यांच्यावर दाखवला. पण सचिन सावंतजी, मुद्दा असा आहे की तो ठीक आहे, तो मुद्दा ठीक आहे की त्या असंतोषाचे जनक राहुल गांधी होतील असं तुम्हाला कसं काय वाटतंय? गेल्या 60 महिन्यांमध्ये 20 निवडणुका गमावलेल्या आहेत. म्हणजे अगदी डेटा वाईज सांगायचं झालं तर आसाम 126 जागा, काँग्रेसला 26 जागा मिळाल्या, 52 जागांचा तोटा. बंगाल 294 जागा, काँग्रेसला 44 जागा मिळाल्या, 2 जागांचा फायदा. तामिळनाडू काँग्रेसला 8 जागा मिळाल्या, 3 जागांचा फायदा फक्त. केरळ 140, काँग्रेसला 22 मिळाल्या, 8 जागांचा तोटा. अशी एक मोठी लिस्ट आहे. म्हणजे 2012-13 पासूनची अशी एक मोठी लिस्ट दाखवता येईल. तर आता हे जे काँग्रेस भाजपचं गव्हर्नमेंट आहे आत्ताचं, त्याच्याबद्दल तुमचा असंतोष दिसतोय, तर त्या असंतोषाचे जनक राहुल गांधी होतील असं तुम्हाला वाटतंय एवढ्या सगळ्या पराभवांनंतर? निश्चितपणे याचं कारण असं, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे, लोकशाहीमध्ये कुठलं सरकार यावं कुठलं सरकार जावं ह्या संदर्भामध्ये निर्णय हा जनता घेत असते. आणि जनताने ज्या वेळेला आम्हाला त्यावेळेला या संपूर्ण पर्यामध्ये लोकसभेचा जो निकाल दिला त्यामध्ये जनतेची ती इच्छा होती की नवीन सरकार त्या ठिकाणी यावं. लोकशाहीमध्ये कधीही आम्ही अशा तऱ्हेच्या भूमिकेमध्ये आहोत की कायम काँग्रेसनं राज्य केलं पाहिजे. निश्चितपणे भारतीय जनता पक्षासारख्या किंवा आरएसएसच्या सारख्या संघटनांचा आम्ही सातत्याने विरोध करतो, कारण त्या संदर्भातला विचार वेगळा आहे. परंतु लोकशाहीमध्ये परिवर्तन हा नियम असतो. त्यामुळे आताही या सरकारला असं वाटायला नको की त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही कायमस्वरूपी या संदर्भामध्ये आलेलो आहोत. ती जागृती. माझा प्रश्न सचिन सावंतजी, असंतोषाचे जनक आणि सचिन सावंतजी एनडीटीव्हीवरची चर्चा एकच सेकंद सांगेल, एकच सेकंद, लास्टचं वाक्य सांगतो मी अभिजितजी, की जर राहुल गांधींच्या संदर्भामध्ये जर असं काय त्यांना त्या ठिकाणी कशाची भीती वाटत नसती तर एका दिवसामध्ये 3दा त्यांना त्या ठिकाणी डिटेन केलं नसतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या संदर्भामध्ये वातावरण बदलतंय आणि भविष्य हा काही कोणाच्या हातात नसतं. आपण 2019ला पाहू की कशा तऱ्हेने परिवर्तन होत आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असा ठाम विश्वास आहे असं तुम्ही म्हणताय की 2019च्या म्हणजे हे जे 4-5 वर्ष जो असंतोष आहे त्याचे जनक राहुल गांधी होतील. ठीक आहे, माझ्याकडे एक यादी आहे 30 जानेवारी 2015 पर्यंत 15 पासूनची यादी आहे. आपल्याकडे 8 लोकांनी काँग्रेस सोडली. त्याच्यामध्ये जयंती नटराजन ज्या माजी मंत्री होत्या, जी.के. वासन, कृष्णा तीरथ, चौधरी बिरेंद्र सिंग, दत्ता मेघे, जगमीत सिंग ब्रार, अवतार सिंग भदाना, रणजित देशमुख आणि मंगतराम शर्मा ही सगळी दिग्गज मंडळी आहेत. यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. आणि आपल्याकडे परवा दिवशी यूपीमध्ये रीटा बहुगुणा जोशी आणि प्रत्येकाने जाताना काँग्रेसमध्ये
काँग्रेसला टाटा बाय बाय करताना राहुल गांधींवरती तोंडसू केलं. त्यांनी म्हटलं की राहुल गांधी हे सक्षम नाहीयेत नेतृत्व सांभाळायला. तरीही राहुल गांधींना हा आग्रह का होतोय? राहुल गांधींना ऍक्सेप्टन्स नाहीये पार्टीमध्ये, पार्टीमधून आवाज उठत असतात कायमस्वरूपी. म्हणजे प्रियांका लाव असे आवाज उठलेले आपण बघितले, मोर्चे निघालेले बघितलेले दिल्लीमध्ये. तरीही राहुल गांधींचा आग्रह काय? ऑडिओ कदाचित सचिन सावंत तुमचा आवाज येत नाहीये, त्यामुळे तुमचं उत्तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचत पक्ष आहे हा. त्यामुळे या संदर्भामध्ये हा आता बोला सचिन सावंत बोला. येतोय आवाज? हा येतोय, बोला. हा अभिजित, विषय असा आहे की त्यामुळे या 7-8 लोकांचे स्वतःची राजकीय भूमिका त्या ठिकाणी कशा असतात, त्या बदलतात कशा, सत्तेनुरूप कशा बदलतात, सत्तेच्या साठी कशा बदलतात, विचारांचं राजकारण त्यांना करायचं नसेल त्यामुळे अशा तऱ्हेचं होऊ शकतं. परंतु त्याचा अर्थ संपूर्ण पक्षाचा, सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांचं हेच मत आहे असं मानण्यात काही कारण नाही. विषय असा आहे की या संदर्भामध्ये आताचं जे राजकारण चाललंय त्यामध्ये असे आवागमन अनेक ठिकाणी होत आहेत, प्रत्येक पक्षामध्ये होतात. समाजवादी पार्टीमधनं देखील अनेक लोक आता निघाले. भाजपाची परिस्थिती 2014 पर्यंत काय होती हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या संदर्भामध्ये अशा तऱ्हेचं मत हे कायम सगळ्यांचं मत आहे असं मानणं मला वाटतं चुकीचं ठरेल आणि धारिष्टाचं ठरेल. नाही ठीक आहे, तुम्ही बाहेर जाणाऱ्यांबद्दल बोलता आणि बाहेर जाणाऱ्यांची मतं आणि त्यांच्या अजेंड्यात असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही बाहेर जाणाऱ्यांची मतं सिरियसली घेत नाहीत ही काही फार बरी गोष्ट नाहीये. राजकारणात असून सुद्धा हरकत नाहीये. मी माधव भंडारींकडे जाईन. माधव भंडारीजी, तुम्हाला तर बाय मॅच मिळाल्याचा आनंद दिसतोय. नाही, आम्हाला आनंद असण्याचं काही कारण नाही. हा त्यांचा पूर्णपणे अंतर्गत विषय आहे. आणि तुम्ही जर गेल्या 5-7 वर्षांच्या बातम्या काढून बघितल्या तर जवळजवळ दर 6-8 महिन्यांनी हा विषय याच पद्धतीने चालतो. कोणीतरी ठराव करतं, राहुल गांधींनी आता नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. मध्ये दिग्विजय सिंगनी तर इतकं जोरदार हे केलं की राहुल गांधी आता पूर्ण प्रगल्भ झालेले आहेत, योग्य झालेले आहेत, त्यांच्याकडे नेतृत्व सोपवलं पाहिजे असं प्रमाणपत्र त्यांनी देऊन टाकलं. आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सुद्धा हा ठराव केला गेला आणि शेवटी अध्यक्ष सोनिया गांधीच राहिल्या. त्यामुळे मी कुठल्याही राजकीय टीकेच्या वाटेला न जाता एवढंच निरीक्षण नोंदवेन की हा गांधी घराण्यातला गृहकलह आहे. म्हणजे कसा काय? कारण काही लोक अधूनमधून प्रियंका गांधींच्या नेतृत्वाची घोषणा मागणी करत असतात. त्यामुळे गांधी घरामध्येच जो कलह चालू असावा आहे की नाही मला माहित नाही, पण जो काही गृहकलह चालू असावा त्याचे पडसाद हे काँग्रेसच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवरून उमटतात. आणि काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या तिघांच्या पलीकडे चौथ्या कुणाचं नाव कधी येतच नाही. पण ठीक आहे, मी परत म्हटलं तसं की तो पूर्णपणे त्यांचा अंतर्गत विषय आहे. अच्छा, एक महत्वाचा मुद्दा माधव भंडारींनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला यावेळेला सचिन सावंतजी, की चौथ्या माणसाचं नाव काय येत नाही. म्हणजे राहुल गांधी, म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशिवाय काँग्रेसमध्ये काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी लायक एकही नेता नाही. कन्याकुमारी ते काश्मीर इतकी दारुण अवस्था आहे. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे, जर असं असेल तर त्या संदर्भामध्ये मग अडवाणींच्या बाबतीमध्ये आपण काय बोलावं. विषय एवढाच आहे की या संदर्भामध्ये गांधी परिवाराचा 1991 पासून ते 98 पर्यंत कधीही त्या ठिकाणी कुठलंही अध्यक्षपद गांधी परिवाराने सांभाळलं नव्हतं. सोनियाजी देखील अध्यक्ष नव्हत्या. त्याचबरोबर 2014 पर्यंत म्हणजे 91 ते 2014 पर्यंत जवळपास तो कालावधी जवळपास 25 वर्षाचा होतो. त्यामध्ये गांधी घराण्याचा कोणी पंतप्रधान देखील त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये घराणेशाहीचं जे काही बोलतात त्यांच्या पक्षामध्ये इतर अनेक नेत्यांचे घराणेशाही त्यांना चालतात, त्या गोष्टी वेगळ्या. विषय एवढाच आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आजचा जो ठराव मंजूर झालाय, आतापर्यंतच्या 130 वर्षाच्या संपूर्ण इतिहासामध्ये काँग्रेस अध्यक्षांची निवड जर करायची असेल तर ती काँग्रेस वर्किंग कमिटी जी सगळ्यात हायएस्ट बॉडी आहे त्याच्या अनुमतीनं, त्याच्या संमतीनं आणि त्याच ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत असते. ठीक आहे. त्यामुळे आजचा जो ठराव झालेला आहे तो सुप्रीम बॉडीचा ठराव झालेला आहे. आणि आज काँग्रेस अध्यक्षा त्या ठिकाणी नव्हत्या, त्यांना त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्या उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अपरोक्षपणे या संदर्भामध्ये चर्चा न होता ठराव मंजूर करून त्यांच्याशी चर्चा केल्या जाईल. आणि मला असं वाटतं की कधीही हा निर्णय अंतिम स्वरूपाचा होऊ शकतो, इतक्या मोठ्या स्तरावरचा हा विषय आहे.
नाही, मी माधव भंडारी तुमच्याकडे येतो, पण मला अजून एक प्रश्न छोटासा सचिन सावंतांना विचारायचा. सचिन सावंत, तुम्ही म्हणालात की 25 वर्षात कुठल्याही पदावरती गांधी घराण्यातला कुठलाही माणूस पक्षामध्ये नव्हता, पण ही कुठली पॉवर आहे की आपल्या पंतप्रधानांनी काढलेला एक अध्यादेश फाडून टाकला होता राहुल गांधींनी? म्हणजे कुठल्या पदावर ते नव्हते म्हणून त्यांनी असं केलं? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, त्यांनी स्वतःची भावना त्या ठिकाणी आपली दर्शवली होती. अध्यादेश फाडून दुसरी गोष्ट, पंतप्रधानांनी काढलेला. गांधी परिवाराच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जवळपास 125 कोटी जनतेमध्ये आदराचं स्थान होतं, आहे आणि राहील. या घराण्यामधनं 2-2 पंतप्रधानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, 2-2 शहीद झाले आहेत या देशामध्ये, त्यांनी रक्ताचं बलिदान केलेलं आहे स्वतःचं. त्यामुळे त्यांची बरोबरी इतर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ते आदराचं स्थान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील त्या प्रमाणामध्ये राहणार आहे. आणि आज काय बिघडले मला माहित नाही, म्हणजे तुमचं काय बिघडलं मला माहित नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही थेटपणे देणं टाळताय. झालेले आहेत. नाही, तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर थेटपणे देणं टाळताय. मी तुम्हाला असं विचारलंय की असं कुठलं पद आहे राहुल गांधीकडे, अशी कुठली पॉवर होती की पंतप्रधानांचा अध्यादेश फाडून नव्हता ना? नाही, या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली, परंतु शेवटी निर्णय जो आहे तो सरकारने घेतला होता. एक लक्षात घ्या, ज्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तो त्यांनी तो फाडण्याचं त्या ठिकाणी कृत्य केलं, तो निर्णय हा पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारा होता. लालू प्रसाद यादवांसारख्या एका मोठ्या नेत्याला देखील त्याच्या संदर्भामध्ये मुकावं लागलं पदाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्याचा फार मोठा परिणाम, आणि तो चांगला परिणाम मला वाटतं पुढच्या राजकीय परिस्थितीवर राहील आणि तो पुढे भविष्यातही राहणार आहे. नाही, ठीक आहे, मला तुमचं उत्तर समजलं नाही. म्हणजे कसा राहणार आहे परिणाम? अध्यादेश फाडला, टेंटेड लोकांना बाजूला करण्याचा अध्यादेश फाडून त्याचा कसा परिणाम राहणार आहे मला नाही समजलं. ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो सचिन सावंतजी. अभय देशपांडे तुमच्याकडे येण्याआधी 31 सेकंदासाठी माधव भंडारीजी तुम्हाला बोलायचं होतं. माधव भंडारीजी. नाही, मला फक्त एकच प्रश्न पडला की आज सोनिया गांधी हजर नसताना हा ठराव केला गेला. सोनिया गांधी हजर असत्या तर हा ठराव झाला असता की नाही, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. सचिन सावंतजी. का नसता झाला? त्या नव्हत्या म्हणून त्या ठिकाणी आज या संदर्भामध्ये सीडब्ल्यूसी मध्ये ठराव करून एक शिष्टमंडळ अध्यक्षांना भेटणार आहे, अध्यक्षांशी चर्चा करणार आहे की अशा तऱ्हेचा सीडब्ल्यूसीचा या संदर्भामध्ये भावना आहे, एकमताने त्या झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं असं झालं नाही की त्या संदर्भामध्ये वेगवेगळी मतांतरं होती. आणि काँग्रेस अध्यक्षांचा आदर राखून त्या संदर्भामध्ये त्याच्याशी चर्चा केली जावी, असं भारतीय जनता पक्षासारखं जबरदस्तीनं वरिष्ठ सल्लागार मंडळांकडे वरिष्ठ नेत्यांना पाठवलं जात नाही. काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांचा आदर ठेवला जातो, या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. सचिन सावंतजी, काय सोनिया गांधींना याची काही कुणकुण होती का की आपल्या विरोधात तो ठराव येणार आहे आणि राहुल गांधी अध्यक्ष होणार आहेत म्हणून त्यांनी आजारपणाचं कारण काढून त्या अध्यक्षपदा त्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीला आल्या नाहीत? नाही, हे अतिशय दुर्दैवी. अभिजितजी, या पातळीवर आपण चर्चा करू. काँग्रेस अध्यक्षा यांचा त्याग या पूर्ण देशाभरासाठी मोठा आहे. त्यांनी अतिशय कठीण काळात काँग्रेसचं नेतृत्व नाही केलं, देशाचंही नेतृत्व केलेलं आहे. 10 वर्ष सत्ता त्याने आणलेली आहे. आमच्या दृष्टिकोनातून त्या आजही आमच्या वरिष्ठ नेते आहेत. या संदर्भामध्ये जी भावना आहे, आजही राहुल गांधी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन नेतृत्व पक्षाचं करतच आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षांचं त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये त्यांची जी प्रकृती ठीक नव्हती आणि आमच्याकडे खोटं बोलण्याची प्रवृत्ती नाही जी इतर पक्षांमध्ये जे आहे त्या सत्ताधाऱ्यांमध्ये. चल, ठीक आहे. अभय देशपांडेजी, आता मी तुमच्याकडे शेवटी यासाठी आलो मुद्दाम की सचिन सावंत आणि माधव भंडारी जे बोलत होते, दोघांनी त्यांचे मुद्दे मांडले. आणि आता असं आहे की काँग्रेसमध्ये असं का आहे की काँग्रेस राहुल गांधी किंवा गांधी घराण्याच्या पलीकडे का जात नाही आणि प्रत्येक 6 महिन्यांनी ही हूल का आहे? म्हणजे अध्यक्षपद आता राहुल गांधींकडे येणार आणि परत 1 वर्षासाठी अध्यक्षपद सोनिया गांधींकडे जाणार, ही काय स्ट्रॅटेजी आहे? मला वाटतं की काँग्रेस अध्यक्षपद ज्यावेळेस त्यांच्या जयपूरमध्ये त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं त्यावेळेसच असं एक अटकळ बांधली होती की 1 वर्षभरानंतर त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाईल. परंतु काँग्रेसमधल्याच नेत्यांना राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल कुठेतरी अविश्वास वाटत होता किंवा त्यांना स्वतःलाही आपण या पदावर जाऊ शकू एवढा मला वाटतं की आत्मविश्वास त्यांच्याकडेही जाणवत नव्हता. त्यामुळे आज अशा परिस्थितीमध्ये आले. मग तुम्ही मगाशी तुमचं टॅग लाईन आहे की काँग्रेसला उभारी मिळेल का, तर मला वाटतं की काँग्रेसला अजून खाली जायला काही स्कोप नाही आता.
म्हणजे याच्यातला थोडासा विनोदाचा भाग बाजूला जरी ठेवला तर आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेसला आज ह्या असंतोषाचा वगैरे उल्लेख करताय त्याचे जनक नाही म्हणणार मी, पण या असंतोषाचं नेतृत्व करायला काँग्रेसकडे आज दुसरा म्हणजे आज राहुल गांधी यांची क्षमता आहे की नाही हा भाग एक वेगळा बाजूला जरी ठेवला तरी एवढी क्षमता असणारा दुसरा आज राष्ट्रभर ज्याचं राज्य देशभरात ज्याचा अपील आहे असा कुठला नेता आहे आज त्यांच्याकडे. काँग्रेसमध्ये 98 साली सुद्धा सोनिया गांधी यांनी नेतृत्व स्वीकारावं यासाठी सगळे काँग्रेसजन गेले, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाच्या किंवा त्यांच्या फॉरेन ओरिजिनचा मुद्दा ज्यांनी काढला ते सुद्धा गेले होते. तर ते सगळे जे गेले त्याचा अर्थच असा होता की गांधी घराण्याचं नेतृत्व आम्हाला मतं मिळवण्यासाठी हवं आहे. आजही परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला आज राहुल गांधीला आज नाहीतरी उद्या ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. किती दिवस आम्ही म्हणजे बिहारमध्ये चांगलं बऱ्यापैकी आघाडीत जाऊन यश मिळालं, इतरत्र पराभव झाला की त्याला राहुल गांधी जबाबदार नाहीत. यश मिळालं तर राहुल गांधी यांचं किंवा नेतृत्वाचं यश हे काँग्रेसमध्ये सांगण्याची पद्धत जरी असली तरी त्यांना आज नाही उद्या ही मला वाटतं की ही धुरा सांभाळावी लागेल आणि ही वेळ त्यांना मला वाटतं हाय टाइम हे म्हणजे आता मला वाटतं की शेवटची संधी म्हणून याच्याकडे बघायला पाहिजे की राहुल गांधी यांचं नेतृत्व जर प्रस्थापित करायचं. काँग्रेस निवडणुका अनेकदा हरली आहे, यावेळेस काँग्रेस आत्मविश्वास हरल्यासारखी वाटत होती 2014 पासून. तर तो आत्मविश्वास जर कुठे एकत्र करायचा असेल, जो काय आपला जनाधार आता उरलेला आहे तो संघटित करायचा असेल तर पक्षाला एक निश्चित चेहरा हवा. तेव्हा राहुल गांधी यांच्या क्षमतेबद्दल जसे प्रश्न उपस्थित होतात, मी तुलना नाही करत आहे, पण इंदिरा गांधी ज्या वेळेस पंतप्रधान झाल्या त्यावेळेस त्यांनाही गुंगी गुडिया म्हणणारे लोक होतेच ना. नंतर त्यांचं दुर्गा म्हणून वर्णन करण्यात आलं. त्यामुळे लगेच काही त्यांच्या नेतृत्वाबद्दल एकदम फार मोठं प्रश्नचिन्ह वगैरे उभं करण्याची गरज नाही. काळ त्याचं योग्य उत्तर देईल. आज मला वाटतं की सोनिया गांधी यांची तब्येत प्रकृतीचा विचार करून त्यांनी आता मला वाटतं की हा निर्णय घेतलेला की आता हीच वेळ आहे, या क्षणी आपण पुढे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं पाहिजे. काय जे बरं वाईट व्हायचं असेल ते याच नेतृत्वाखाली व्हावं. या निर्णयावर या निष्कर्षाप्रत मला वाटतं काँग्रेसजन आलेले आहेत आणि त्यांच्याकडेच आता सोपवण्याचा हा निर्णय झालेला आहे. ही म्हणजे राहुल येणार ही परत एकदा हूल ठरणार नाही असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे राहुल येणार ही हूल ठरू नये आणि काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आत्मविश्वास जो गमावलेला आत्मविश्वास आहे जसं अभय देशपांडे म्हणतात तो परत मिळवेल का, परत कमावेल का आणि परत निवडणुकांना सामोरं जाताना तो आत्मविश्वास दिसेल का, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठंच जाऊ नका, पाहत राहा ABP. माझा विषयमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसला राहुल गांधींमुळे उभारी मिळेल का हा विषय आहे. मी पुन्हा एकदा सचिन सावंतांकडे जाईन. सचिन सावंत, जे मगाशी आपण चर्चा करत होतो की तर राहुल गांधींनी पक्षाची धुरा हातात घ्यावी असा आग्रह सगळीकडून होतोय, मात्र पक्षामध्ये पण असे दोन सूर उमटत आहेत की प्रियंका गांधींचा एक वर्ग आहे की जो म्हणतो की प्रियंका गांधी उत्तम नेतृत्व करू शकतात, एक वर्ग आहे जो म्हणतो की राहुल गांधींनी नेतृत्व केलं पाहिजे. तर आता काँग्रेसमध्ये हे फायनल ठरलंय का की प्रियंका नेतृत्व करणार की राहुल गांधी नेतृत्व करणार? पहिली गोष्ट, अशा तऱ्हेचं मत कुठे व्यक्त होतंय आणि कोणत्या स्तरावर होतंय या संदर्भामध्ये मला वाटतं ती मीडियामध्ये चर्चा असावी. परंतु पक्षीय पातळीवरती काँग्रेसमध्ये काँग्रेसची घटना आहे, काँग्रेसचं एक स्ट्रक्चर आहे आणि काँग्रेसची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीमधनच त्या ठिकाणी निर्णय होत असतात आणि त्या पद्धतीमधनच अशा तऱ्हेचे बदल होत असतात, नेतृत्व बदल होत असतात. आज जो काँग्रेस वर्किंग कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे, मला माहित नाही की 1 वर्षाच्या संदर्भामध्ये काय ती बातमी आलेली आहे, संपूर्णपणे ती प्रेस कॉन्फरन्स मी स्वतःही पाहिलेली आहे. या संदर्भामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने बरेच ठराव केले आणि त्यातला एक मुद्दा असा होता की सर्वानुमते काँग्रेस अध्यक्षांकडे जाऊन या संदर्भाची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्वोच्च नेतृत्व मंडळ जे आहे त्यांची भावना आणि त्यांनी जो केलेला विचार हा त्यांना सांगावा आणि त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे निर्णय कधीही होत नसतात. निर्णय घेण्याचे संदर्भामधले अधिकार जे आहेत ते काँग्रेस अध्यक्षांच्या संमतीनेच होत असतात. त्यामुळे या संदर्भामध्ये त्यांना आता ठरवल्यानंतर पुढचे निर्णय निश्चितपणे होतील. राहुल गांधी हे अध्यक्ष होणार आहेत, तो उद्या होईल निर्णय किंवा कधीही येत्या काळामध्ये कुठल्या स्थळी होईल हा आता मला वाटतं जास्त दिवसाचा विषय नाहीये. लवकरात लवकर हा निर्णय होणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की 1 वर्ष थांबण्याची सुद्धा गरज भासणार नाही, राहुल गांधी पुढच्या काही दिवसांमध्ये अध्यक्ष म्हणून दिसू शकतात? हा विषयच काँग्रेस अध्यक्षांना ज्यावेळेला काँग्रेस वर्किंग कमिटीने ज्यावेळेला सांगितलेला आहे आणि त्यांचीही त्या इच्छा असल्याशिवाय या संदर्भामध्ये ही अशी चर्चा घडून आलेली नाही. ही चर्चा निश्चितपणे घडून आलेली आहे.
सगळ्यांनीच एकमताने ठरवलेलं आहे. काँग्रेस अध्यक्ष त्यांच्या सगळ्यांच्या मताचा आदर ठेवणारच आहेत. नक्कीच नक्कीच. माधव भंडारीजी, राहुल गांधी जर उद्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले, काँग्रेसची धुरा ते सांभाळतात, अप्रत्यक्षपणे आता सोनिया गांधींच्या नंतर तेच नेतृत्व करतात, अप्रत्यक्षपणे जरी ते पुढे असले, निवडणुकांमध्ये नेतृत्व करतात, रोज मोदी सरकार विरोधात ते हल्लाबोल करतात, राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या आक्रमकपणाविषयी, त्यांना त्यांच्या नेतृत्वाला टॅकल करण्याचा भाजपचा प्लॅन काय आहे? का तुम्हाला तितकं मोठं आव्हान वाटतच नाही ते? नाही, असं नाही. काँग्रेस ही या देशातली एक ताकद आहे. काँग्रेसची ताकद ही देशाच्या ग्रामीण भागात, शहरी भागात, तळागाळापर्यंत रुजलेली ताकद आहे. हे काही नाकारण्याचं कारण नाही. आणि राहुल गांधी हे सुद्धा काही अगदीच काय म्हणायचं बिनकामाचे नेते आहेत असंही म्हणण्याचं काही कारण नाही. पण आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला गांधी घराण्यातल्या कुणाला तरी नेतृत्व दिल्याशिवाय पर्याय नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस हा एक सरंजामदारी प्रवृत्तीचा पक्ष आहे. दिल्लीमध्ये एक तख्तावर एकाला बसवायचं आणि मग त्याच्या सही शिक्क्याने खालच्या संस्थानिकांनी, खालच्या सामंतांनी आपापली संस्थानं सांभाळायची, हे तंत्र 1947 सालापासून काँग्रेसने वापरलेलं आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी मध्ये तुम्हाला कुणाचं नाव आठवणार नाही. आता ठीक आहे, ही त्या पक्षाची प्रकृती आहे, पक्षाची प्रवृत्ती आहे, पक्षाची कार्यपद्धती आहे. जर राहुल गांधींकडे नेतृत्व सोपवलं तर राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसणारे, त्यांच्यावरती विश्वास न ठेवणारे, विश्वास नसणारे अनेक नेते पक्ष सोडून जातील किंवा बाजूला पडतील. पण गांधी घराण्याच्या बाहेरच्या कुणाकडे जर त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व सोपवलं तर 2-4 महिन्यामध्ये काँग्रेसची शक्ल होतील. बरं. आणि काँग्रेस एक संध राहणार नाही. त्यामुळे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. पण त्यांची माधव क्षमता, भंडारीजी, त्यांचं माधव कर्तृत्व हे भंडारीजी, नंतरचं आहे. ठीक आहे, तुम्ही क्षमता कर्तृत्व याविषयी तुम्ही नंतरचा आहे, हा भाग आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. पण विरोधक म्हणून राहुल गांधी जर उद्या अध्यक्ष झाले तर तुम्हाला त्यांच्यात असे कुठले गुण दिसतात की त्याच्यामुळं, की या गुणांवरती राहुल गांधी जरा जास्त मजल मारू शकतील आणि या गुणांमुळे राहुल गांधी पक्षाला जास्त उभारी देऊ शकतील? कारण तुम्ही बरीच वर्ष राहुल गांधींना तर बघताय, पण 2004 सालापासून देश पण राहुल गांधींना बघतोय. पहिली गोष्ट अशी की वय त्यांच्या बाजूला आहे आणि त्याचा फायदा त्यांचं काय म्हणायचं त्याला, प्रवास करण्याची क्षमता, शारीरिक क्षमता, हे सगळंच त्यांच्या बाजूला आहे. त्याचा फायदा त्यांना काही प्रमाणात मिळेल. पण माधव भंडारीजी, तुम्ही प्रवास करण्याची क्षमता, वय याबद्दल बोलताय, पण आर्थिक समज, सामाजिक देशाचा आवाका आणि एकूण असलेला देशाचं भान याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आहात. त्या बाजूनी मी तुम्हाला खरं तर विचारतो. नाही, त्या बाजूने मी बोलत नाहीये, कारण त्याबद्दल काँग्रेस सोडून जाणारा प्रत्येक नेता रोज बोलतोय. अच्छा, म्हणजे तुम्हाला लांबून बघणाऱ्यांनी काही बोलण्यापेक्षा ज्यांनी त्यांच्यावर वर्षानुवर्ष कामं केली आणि कंटाळून निघून गेले त्यांची मतं अधिक खरी आहेत. अच्छा, सचिन सावंतजी, मुद्दा असा आहे आता की, म्हणजे आता तुम्ही माधव भंडारींना ऐकलत की माधव भंडारींना ऐकलत तुम्ही, तर मुद्दा असा आहे की मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतो की तुम्ही पक्षात आहात, तुम्ही अनेक वर्षांपासून 2004 पासून राहुल गांधींना आपण सक्रिय राजकारणात बघतोय. तुम्हाला असे कुठले मुद्दे वाटतात का की जे राहुल गांधी काँग्रेसला पुढे घेऊन जाण्यासाठी मजल मारतील? मी मुद्दाम राहुल गांधींचे पॉझिटिव्ह पॉईंट्स विचारतो, विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना, दोघांनी. नाही, पहिली गोष्ट अशी की या संदर्भामध्ये जसं आता भंडारी साहेब म्हणाले, त्यामध्ये नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये जर जे काही मत अडवाणीजींनी व्यक्त केलं, यशवंत सिन्हाजींनी व्यक्त केलं किंवा इथं अरुण शौरी सारख्या नेत्यांनी व्यक्त केलं, ते जर पाहिलं तर मला वाटतं नेतृत्वाच्या संदर्भामध्ये भाजपमध्ये देखील त्या किती प्रश्नचिन्ह आहेत हे दिसते. विषय असा आहे की आज राहुल गांधींच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आहे. जनसामान्यामध्ये जाण्याची त्यांची एक आणि जनसामान्याशी संवाद साधण्याच्या संदर्भामध्ये त्यांचं इन्क्लिनेशन आहे आणि हे दिसून आलेलं आहे. अनेक त्यांनी त्या ठिकाणी आजची जी युपीची यात्रा जर केली तर प्रचंड मेहनतीच्या संदर्भामध्ये त्याच्यात करावं लागेल की घेतलेली आहे त्यांनी. पदयात्रा राज्यभर
देशभरामध्ये त्यांनी केल्या. 45 मी स्वतः त्यांच्या पदयात्रेमध्ये चाललेलो आहे, यवतमाळमध्ये चाललेलो आहे किंवा त्या ठिकाणी अमरावतीला चाललेलो आहे. तेलंगणासारख्या 45-46 डिग्रीमध्ये ते चाललेले आहेत, 15-15 किलोमीटर स्वतः चाललेले आहेत. आणि त्यामध्ये जनतेशी संवाद साधणं, गरिबांशी संवाद साधणं आणि या देश समजून तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला तो खऱ्या अर्थानं देश समजण्याची प्रवृत्ती त्यांची किंवा त्या संदर्भामध्ये त्यांचा विचार आहे आणि तो करतायत ते सातत्यानं. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं तुम्हाला जर सांगायचं झालं अभिजितजी, 10 वर्ष आमचं सत्ता होती, 10 वर्ष कुठल्याही सत्ता पदावर ते नव्हते किंवा त्या संदर्भामध्ये इन्फ्लुएन्शियल अशा तऱ्हेच्या भूमिकामध्ये नव्हते. परंतु 10 वर्षानंतर जी अँटी इन्कम्बन्सी आली, त्या अँटी इन्कम्बन्सीचा सगळा दोष हा संपूर्णपणे सरकारमध्ये असलेला मंत्री सोडून फक्त राहुल गांधींवर टाकावा अशा तऱ्हेचे मला वाटतं ते थोडंसं दुर्दैवी ठरेल. निश्चितपणे ह्याच्यामधला 2014 नंतरचा जो काही आताची परिस्थिती आव्हानात्मक आहे त्याला सामोरं राहुल गांधी जात आहेत, पक्षाला बरोबर घेऊन जात आहेत, सगळे तरुणांचे कार्यकर्ते त्यांना पुढे साथ देत आहेत आणि परिवर्तनाच्या दिशेने पाऊल पडतात. आहे. शेवटचा 1 मिनिट आहे, 30 सेकंदासाठी माधव भंडारी, मला परत अभय देशपांडेंकडे यायचंय. माधव भंडारीजी. नाही, मला 10 सेकंद पुरतील. त्यांनी अडवाणी यशवंत सिन्हांचा उल्लेख केला. हे कोणी पक्ष सोडून गेलेले नाहीत, पक्षामध्ये कार्यरत आहेत, आपापल्या त्यांच्यावर जबाबदारी सोपवली ते पार पाडतात. आणि अरुण शौरी 2004 मध्ये जेव्हा आमचं सरकार गेलं तेव्हापासून आमच्या पक्षात कार्यरत नाहीत. ठीक आहे. अभय देशपांडेजी, त्यामुळे अरुण शौरी हा काही क्रायटेरिया नाही. ठीक आहे. मुद्दा असा आहे अभय देशपांडेजी की आता जर राहुल गांधींनी पक्ष हातात घेतला तर एकतर लार्जर दॅन लाईफ इमेज आहे मोदींची एकीकडे आणि दुसरीकडे राहुल गांधी, जनमानसांमधली स्वीकारार्हता, आणि हे तुम्ही पाहता, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही महाराष्ट्रभर आणि देशभर फिरत असता. नाही, मला वाटतं की मगाशी ज्याचा उल्लेख सचिन सावंत यांनी केला की 10 वर्षात त्यांनी कुठलंही पद स्वीकारलं नाही, तर त्यांच्या नेतृत्वाबद्दल किंवा त्यांच्या क्षमतेबद्दल जे प्रश्नचिन्ह उभं राहिले ते आज त्याच्यामुळेच उभे राहिले. मगाशी मी इंदिराजींचा उल्लेख केला, शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात त्या मंत्री म्हणून काम केलं त्यांनी, तरीही त्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभी राहिली होती. या राहुल गांधी यांनी म्हणजे आधीच राजकारणात काहीही स्वतःला सिद्ध करण्यापूर्वीच एक सत्ताबाह्य म्हणजे घटनाबाह्य सत्ता केंद्र म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला की ते ऑर्डिनन्स फाडणं असेल किंवा काय असेल, तर हा उल्लेख केला. त्यांच्या क्षमतेची कसोटी तोपर्यंत लागलेली नव्हती. नंतर जी क्षमतेची कसोटी लागण्याची वेळ आली त्या प्रत्येक वेळेस पक्षाने त्यांना शिल्ड केलं की बाबा हे अपयश आहे ते त्यांचं नाहीये. मला वाटतं की आता तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्ही आता चॅलेंजर आहात, डिफेंडर नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सत्तेला हात घालण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला ती लढाई रस्त्यावर येऊन स्वतः नेतृत्व स्वीकारून लढावी लागते आणि ती लढण्यासाठी अपयश स्वीकारण्याची सुद्धा तयारी लागते. ही तयारी जर त्यांची मानसिक झाली असेल किंवा त्यांच्या पक्षाची झाली असेल तर मला वाटतं निश्चितपणे त्यांचा पक्षाचा फायदा होईल, ज्याचा उल्लेख माधव भंडारी आणि सचिन सावंत यांनी केला की निश्चितपणे नवीन तरुण नेतृत्वाचा फायदा होऊ शकतो. तर मुद्दा असा आहे की आपल्याला वेळेच्या मर्यादेमुळे थांबावं लागतं, पण मुद्दा असा आहे की काँग्रेसनं असं अपयश अनेकदा बघितलेलं आहे. म्हणजे इतका लो पॉईंटला तर इंदिरा गांधींनी पण बघितलेलं आहे, अगदी त्यांना सत्तेतून बाहेर व्हावं लागलं होतं. आणि सगळ्यात ज्वलंत उदाहरण ज्यांना खरं तर थोड्याफार फरकानं डिसोन केलं होतं ते नरसिंहराव 20 वर्ष राजकारणातून जवळपास बाहेर असल्यासारखे होते. आणि ज्या वेळेला नरसिंहरावांना संधी मिळाली ते देशाचे पंतप्रधान झाले आणि देशाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद त्यांनी ठेवली. त्यामुळे राहुल गांधींच्या हातात बॅट आल्यानंतर ते सिक्सर मारतात, षटकार मारतात आणि सेंचुरी मारतात का, हाच प्रश्न आहे आणि तो निर्णय आता त्यांना घ्यायचा आहे. आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. पाहत रहा एबीपी माझा.